अगदी वाफेवर बनणारी मोड आलेल्या मटकीची सुकी उसळ झटकेपट बनती. घाई असेल किंवा भाजीला काही सुचत नसेल तर अशा वेळेस ही मोड आलेली मटकी खूप फायदेशीर आहे. तर इकडे बघू शकता ही मोड आलेली मटकी ना मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल तापत ठेवायचं, कांदा मिरची टमाटे बारीक चिरून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. मग यामध्ये हळद, गरम मसाला, धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून एकजीव करून घ्यायचं. ही भाजी ना इतक्या सोप्या पद्धतीने बनली जाते ना, इतकी छान चवदार लागते ना. मसाला परतून झाला की याच्यामध्ये आपण भिजवलेली मटकी जी आहे ना मोड आलेली ती टाकून घ्यायची आणि एकजीव करायचं. अगदी थेंबर पाणी टाकायचं आणि फक्त वाफेवर ही भाजी होऊन द्यायची. वाफेवर भाजी होते त्यामुळे खूप छान चव लागते. अधूनमधून जरा 1-2 मिनटं असं चेक करायचं, मिक्स करून घ्यायची. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीची ही मोड आलेल्या मटकीची सुकी उसळ खायला इतकी छान लागते ना. म्हणजे मटकीची उसळ अशी हेल्दी आहे त्यामुळं नक्की करा. कमी वेळामध्ये बनते. भाजी भाकरीसोबत, भातासोबत एकदम भारी लागते आणि टिफिनसाठी सुद्धा खूप छान आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.